कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या माध्यमातून 19 डिसेंबर 1998 साली मूळ मान्यता वाकुर्डे पाणीपुरवठा योजनेला मिळाली। वाकुर्डे पाणीपुरवठा योजनेच्या माध्यमातून 110 गावांना पिण्याचं व सिंचनाचं पाणी मिळतं। ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना आहे। ही योजना अनेक तालुक्यामधल्या शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेली आहे। ह्या योजनेसाठी पहिल्या टप्प्यामध्ये, दुसऱ्या टप्प्यामध्ये आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये असे एकत्रित 3 टप्प्यांचा खर्च आपण जर का पकडला तर हा साधारण 1349 कोटी रुपयाचा खर्च हा सरकारने आतापर्यंत योजनेवर केलेला आहे। ही योजना चालू ठेवत असताना आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ यांनी त्यांच्या मुख्यमंत्री पदाच्या पहिल्या कार्यकालामध्ये 81-19 धोरण हे राज्यामध्ये आणलं। या धोरणाच्या माध्यमातून 81% पैसे हे राज्य सरकार वीज बिलाचे भरणार आणि 19% पैसे हे शेतकऱ्यांनी भरायचे। पण 19% रक्कम देखील शेतकऱ्यासाठी मोठी रक्कम आहे आणि त्यामुळे ही 19% रक्कम शेतकऱ्याला भरायला लागू नये म्हणून वाकुर्डे उपसा जलसिंचन योजना ही सोलर फीडर खाली आणण्यासाठीची विनंती ही लक्षवेधीद्वारे आदरणीय मंत्री महोदय राधाकृष्ण विखे पाटील साहेबांना आम्ही केली। आदरणीय मंत्री महोदयांनी मला शब्द दिला की ही सबंध योजना ही सोलर खाली आपण आणू, सोलर फीडर खाली आपण आणू। पण सोलर फीडर खाली ही जर का योजना आणायची असेल तर साधारण 45 मेगावॉट इतका लोड तिथं आपल्याला निर्माण करावा लागेल आणि त्यामुळे 45 मेगावॉट जर का आपल्याला सोलरचा प्रकल्प करायचा असेल तर राज्यातला पहिला फ्लोटिंग सोलर प्रकल्प शासनाच्या योजनेप्रमाणे आपल्याला कसा तिथं करता येईल याच्यासाठीचा विचार हा शासन येणाऱ्या काळामध्ये करेल आणि राज्यामधला फ्लोटिंग सोलर प्रकल्प करून राज्याच्या महत्त्वपूर्ण योजनेच्या विजेची सगळी रिक्वायरमेंट ही सोलरद्वारे पूर्ण केली जाईल। अशा प्रकारचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प निश्चित स्वरूपी येणाऱ्या काळामध्ये राज्यामध्ये होईल आणि खऱ्या अर्थानं असंख्य शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर या योजनेचा फायदा होईल। खरं तर 28,000 हेक्टर क्षेत्र हे या योजनेच्या लाभक्षेत्रामध्ये आहे आणि विस्तारित लाभक्षेत्र जे शिराळा उपसिंचन योजना जी नव्यानं सरकार मंजूर करायची म्हणते त्याच्यामध्ये 13,000 हेक्टर इतका आहे। म्हणजे 41 हेक्टरमध्ये येणाऱ्या सगळ्या शेतकऱ्यांना या सोलर फीडरचा फायदा होईल आणि कुठलंही विजेचं बिल या शेतकऱ्यांना भरायला लागणार नाही।